बीडचे आमदार प्रकाशदादा सोळंकी आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. चिमुरडीवर अत्याचार झाला आहे आणि आता SIT सुद्धा फॉर्म करण्यात आलेली आहे. अंजली दमनिया म्हणतायत की धनंजय मुंडे यांनी मागणी केली म्हणून एका दिवसात तातडीनं SITची स्थापना करण्यात आली. राजकारण होतं या सगळ्या गोष्टीचं असं म्हणा. नाही, याच्यामध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. क्लासमधल्या मुलीवर शिक्षकांनी अशा पद्धतीनं कृत्य करायचं हे खरंच गुरु शिष्य नात्याला काळिमा फासणारी आहे. आणि आता शासनानं त्याच्यामध्ये SIT स्थापन केलेली आहे. त्याच्यामुळे जो तपास होऊन आरोपीला योग्य ते शासन होईल न्यायालयात. नक्कीच. पण तिथलं वातावरण काय बीडचं? सध्या भीतीचं वातावरण आहे, महिला सुरक्षित नाही आहेत असं चित्र दिसतंय बीडमध्ये. अशा घटना घडतात त्या दुर्दैवी असतात. गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते क्लासेस चालू आहेत. हजारो विद्यार्थी त्या क्लासमध्ये शिक्षण घेतात. परंतु असा प्रकार घडणं दुर्दैवी आहे. त्याच्यामुळं वातावरण वगैरे भीतीचं काही नाही आहे, नॉर्मल वातावरण आहे. परंतु अशा घटनेपासून पालकांनी आणि त्यांनी आपल्या पाल्याला बोध घ्यायला व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. धनंजय मुंडे म्हणतात की संदीप क्षीरसागर यांचा देखील सहभाग असू शकतो, त्यांच्यावर FIR व्हायला पाहिजे, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांचं मत आहे, ते त्यांचं मत आहे, त्यांनी मांडलं असेल. परंतु जरी ते त्यांच्या नजीकचे असले तरी त्यांचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.